छत्रपती संभाजीनगर येथे बोगस डॉक्टर म्हणून कार्यवाहीसाठी दिनांक 22/2/2024 रोजी माननीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांना तक्रार अर्ज देण्यात आला होता। परंतु धडक कारवाईसाठी पुंडलिक नगर पोलीस स्टेशनशी हातमिळवणी करून माननीय आरोग्य अधिकारी यांनी धडक कारवाई मोहीम निष्कासित केली व श्री राजेंद्र दौड यांना धडक मोहिमेची पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी माहिती दिली। त्यामुळे कार्यवाही केल्यानंतर त्या ठिकाणी कोणताही पुरावा आढळून आला नाही। म्हणून प्राचार्य राजेंद्र दौड या डॉक्टरला सावध करणारे पोलीस कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांच्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी व त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे उपोषणकर्ता जगदीश बिरसने यांचे म्हणणे आहे। मी जगदीश बिरसने, मी आता 3 महिने झालेले मला इकडे मी आमरण उपोषण करत आहे आणि वारंवार तक्रार देऊन सुद्धा आतापर्यंत कोणताही अधिकारी दखल घेत नाही आणि कोणते मोठे अधिकारी जे आहे कलेक्टर ऑफिसचे, विभागीय आयुक्त, पोलीस कमिशनर, पोलीस महासंचालक, आरोग्य अधिकारी या सर्वांना पत्रावर केलेलं आहे। त्या पत्रावरचं आतापर्यंत कोणताही उत्तर आलेलं नाही आणि जिल्ह्याचे जे आयुक्त आहे महानगरपालिकेचे यांनी कोणतंही उत्तर दिलेले नाही। मला फक्त आरोग्य अधिकारी आले होते भेटायला, त्यांनी खोटे आश्वासन दिले मला की तुम्ही उठा आणि मी काही उठलो नाही। त्यामुळे त्यांनी माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला। मला पैशाची सुद्धा त्यांनी लालच दिली होती, मला म्हणजे पैसे घ्या, नाही मला काही पण बरं वाईट होईल, मी मेहनत झालो नाही। त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे आचारसंहिता भंगाचा, जे करून मी कोणताही शासकीय आणि कोणत्याही कामकाजात अडथळा आणलेला नाही, तरी देखील मला त्यांनी नाही का दोषी बनवलेला आहे। याकरिता महानगरपालिका समोर उपोषण करण्यात येत आहे व उपोषणकर्त्यांनी तशा प्रकारचा फ्लेक्स बॅनर सुद्धा लावलेला आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरमधून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।